चांदवड नगर परिषद उपनगराध्यक्षपदी भूषण कासलीवाल यांची थेट नगराध्यक्ष वैभव बागुल यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध निवड करण्यात आली। चांदवड नगर परिषद उपनगराध्यक्ष या पदासाठी निवडणूक तहसील कार्यालय चांदवड येथील प्रशासकीय इमारतीमधील मध्यवर्ती सभागृहात उपनगराध्यक्ष या पदासाठी निवडणूक घेण्यात आली। सदर निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून चांदवड नगर परिषदेचे नवनिर्वाचित थेट नगराध्यक्ष वैभव विजय बागुल हे होते। या निवडीसाठी भूषण जयचंद कासलीवाल यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाले असून त्यांना सूचक म्हणून नगरसेवक राहुल कोतवाल तर अनुमोदक नैना वाघ यांनी केले। यावेळी निवडणूक झाल्याच्या नंतर कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून व गुलाल उधळून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। कार्यकर्त्यांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी महाराज पुतळा व अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून वंदन केले। यावेळी चांदवड नगर परिषदेचे नगरसेवक प्रभाग क्रमांक 1 पासून ते 10 पर्यंत संपूर्ण नगरसेवक प्रियंका सचिन राऊत, सुधीर सुनील कबाडे, मंगल मनोहर मोरे, राजू काळू बागवान, प्रसाद अनिल सोनवणे, नैना किरण वाघ, संदीप मधुकर उगले, पल्लवी सुनील मोरे, मनीषा संतोष भालेराव, जीवन अशोक देशमुख, राजश्री प्रसाद प्रजापत, कमल रामजी जाधव, राहुल शिरीष कुमार कोतवाल, अनिता सुनील बडोदे, महेंद्र भिकचंद गांधीमुथा, प्रदीप सुखराम बनकर, सरला मिश्रीलाल अग्रवाल, संभाजी तानाजी गुंजा, लीलाबाई माधव कोतवाल तसेच शहरातील मान्यवर उपस्थित होते। माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल तसेच मनोज शिंदे, योगेश ढोमसे, बाळासाहेब कासलीवाल, वर्धमान पांडे, सचिन राऊत, किरण वाघ, अनिल कोतवाल, आकाश बडोदे, जितेंद्र डुंगरवाल, रिजवान बागवान, गणेश खैरनार, सुनील मोरे, मुन्ना मोरे, संयम आचलिया, सुनील डुंगरवाल, रामजी जाधव, सागर बर्वे, नितीन अग्रवाल, महेंद्र कर्डिले, दीपक शिरसाट, निखिल राऊत, निलेश ढगे, मुख्याधिकारी दिनेश सिनारे व सर्व पत्रकार बांधव तसेच आदित्य मुरकुटे कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी संजय क्षीरसागर, लिपिक गौरव चोपळे, संगणक अभियंता मान्यवर उपस्थित होते। त्यावेळी उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी आपल्या चांदवडचा विकास हेच माझे ध्येय आहे असे त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली। भाऊ, आज चांदवड नगर परिषदेची उपनगराध्यक्षपदी म्हणून आपली निवड झाली, काय सांगाल? 2 मिनिटं शांत. अहिल्यादेवीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या चांदवड नगरीमध्ये आई रेणुका देवीच्या आशीर्वादाने ज्या पद्धतीने चांदवड नगर परिषदेची निवडणूक झाली, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही जी निवडणूक झाली आणि त्यानंतर पूर्ण भारतीय जनता पार्टी त्याप्रमाणे युती आणि बाकीचे सर्व सभासद मिळून एकीमेकीच्या वातावरणामध्ये चांदवड शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण एकत्र मिळून आज चांदवड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाची ही जी निवडणूक झाली त्याबद्दल मी आमच्या सर्व नगरसेवकांचे, त्याचप्रमाणे आमचे नेते माननीय राहुलदादा आहेर, त्याचप्रमाणे माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल आणि आमची सर्व टीम, यामध्ये आमचे सर्व नगरसेवक यांच्यामुळे आज पूर्ण चांदवड नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्षपदाची जी निवडणूक झाली आहे ती खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि चांदवड शहराच्या विकासाच्या बाबतीत झाली आहे। आम्ही सर्वजण एकत्रितपणे पूर्णपणे चांदवड शहराच्या विकासासाठी काम करणार आहोत। आम्ही या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये पण सरकार आहे, राज्यामध्ये पण सरकार आहे आणि त्या पद्धतीने पालकमंत्रीसुद्धा आपले गिरीश महाजन साहेब आहेत, यांच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आम्ही चांदवड शहराचा विकास करणार आहोत। त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ज्या गोष्टी बाकी आहेत त्या गोष्टी पूर्ण करण्याचा मानस आम्ही सर्व नगरसेवक मिळून करू आणि आम्हाला ज्या गोष्टी आमच्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बाकी आहेत त्या महत्त्वाच्या ज्या आहेत, पाणी पुरवठ्यामध्ये जे थोडंफार काम बाकी आहे, भुयारी गटारचं काम चालू आहे, त्याचप्रमाणे गॅस पाईपलाईनचं काम चालू आहे, त्याचप्रमाणे महत्त्वाचं गार्डन तयार करणं आहे, वेगवेगळ्या प्रभागामध्ये रस्त्यांचा विकास करणं आहे। हा सगळ्यांचा जर एकंदरीत जर प्रवास जर बघितला तर गेल्या 5 वर्षामध्ये प्रशासक असल्यामुळे जेवढी कामं झाली त्याच्या व्यतिरिक्त राहिलेली सर्व कामं
आम्ही सर्व एकत्रितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही ह्या दृष्टिकोनातून एकच अजेंडा घेऊन चालणार आहोत का फक्त शहराचा विकास, कारण की हे शहर अहिल्यादेवींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं आहे. याचं नाव पूर्ण भारतभर जगभर आहे आणि आमचा दृष्टिकोन हा चांदवड शहराचा नुसता चांदवड शहराचा विकास नव्हे तर पूर्ण भारतामध्ये चांदवड शहराचं नाव हे लौकिक झालं पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत. त्याच्यामध्ये स्वच्छता असेल, त्याचप्रमाणे बाकीच्या सर्व गोष्टी ज्या ज्या आम्ही सांगितल्या आणि ज्या वचननाम्यामध्ये आम्ही वारंवार दिल्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मिळून करू. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क करा. मुख्य संपादक देविदास जाधव. संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 60.